भक्त ऐसे जाना जे देही उदास ऐसे भक्त ऐसे जाना जे देही उदास गेल्या शापास निवारोनी गेले आशापास निवारो विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनार्दन माता पिता भक्ता ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पास निवारोनी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडोने दी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन माता पिता तुका म्हणे सत्य कर्मा भावे साहेब तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य घातलिया भय नरका जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन माता पिता विठ्ठल विठ्ठल चालत असलेला आपला हा शिवरात्रीनिमित्त उत्सव 2 दिवसाचा कार्यक्रम सालाबादप्रमाणे आपण साजरा करतो. पहिल्या वर्षी गेल्या वर्षी पण कीर्तन झालं होतं. यावर्षी पण सेवा करण्याचा योग सद्गुरूच्या कृपेनं जशी येडीवाकडी सेवा येईल त्या पद्धतीने करणार आहे. तुमच्यातलाच आहे मी. मायबाप तुम्हीच हा माझे. तुमच्या इथंच लहानाचा मोठा झालेला आहे मी. 30-35 वर्ष झालं तुमच्यामध्येच राहतोय मी. इथंच टाळकेहून चाली म्हणायच्या मागं तुका म्हणे शेष सेवी ना आवडी. तुमचं गोष्ट असणार आहे साधू संतांचं महात्म्याचं तेच मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. विठ्ठल विठ्ठल हा विठ्ठल हो. म्हणून भगवंताच्या चरणी आपण अभंग घेतलेला आहे. जगद्गुरू तुकाराम महाराजाचा 4 चरणाचा अभंग आहे. भक्तिपर प्रकरणातील हा अभंग आहे. भक्त ऐसे जाना जे देव उदास गेले आशा पास निवारोणी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन माता पिता पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन करू प्रथम नमन पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा दुसरे चरण संताटिया दुसरे चरण संताटिया त्यांच्या कृपा दान कथेचा विस्तारू त्यांच्या कृपा दान कथेचा विस्तारू त्यांच्या कृपा दान कथेचा विस्तारू
त्यांच्या कृपा दान कथेचा विस्तारू त्यांच्या कृपा जय सद्गुरुनाथ महाराज बाबाजी सद्गुरु दास तुका 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 बाबाजी सद्गुरु दास पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा तुमचा अनुग्रह लादलो करुणा करा दयाळा करुणा करा हा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो लादलो तुमचा आलोचन करुणा करा दयाळा करुणा करा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथेकाळी आपण असावे जवळी विठ्ठल विठ्ठल पुंडली कवरजा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शनेश्वर महाराज
महाराज की जय. चला चला विठ्ठल बघ. भक्ताईशे जाना जे देही उदास, गेले आशा पास निवारोणी. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. शिवरात्रीनिमित्तानं चालत असलेला हा 2 दिवसाचा उत्सव, या 2 वर्षाची पहिल्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाटेलेला आहे. माझ्या पामर आहे काय थोरपण, पायची वहन पायी बरी. मी पामर आहे प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी दुबळा अर्चितसे भक्ती. म्हणून बोल जरी गंगावती, तरी स्वीकाराल की तुम्ही शंकराच्या मूर्ती. एक मी पामर आहे, माझ्या मुखातून जे निघणार आहे माझ्या गुरुचं आहे, ते तुम्ही स्वीकार करा. आणि चुकीचं असेल ते माझं आहे. म्हणून आज या ठिकाणी सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा असून या भक्तिपर प्रकरणातील आहे. खरं म्हणजे आता म्हणलं कुठला अभंग घ्यावा कुठला अभंग घ्यावा. इथं रती महारथी लोक आलेत. आता आमचे आईसाहेब पुढं बसलेत. इथे येऊन महाराज आलेलेच आहेत. सगळे कीर्तनकार, हे महाराज कीर्तनकार आहेत. ताई चांगल्या गातात ह्या, उत्कृष्ट. जशी सेवा आली भगवंताच्या कृपेनं, माझ्या सद्गुरूच्या कृपेनं मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. साळुंकी मंजुळ बोलत शेवानी, शिकविता धनी वेगळाची. साळुंकी बोलते, कावळा आणि साळुंकी त्याच्यात फरक आहे नाही का. कावळा दिसायला काळा आहे, साळुंकी बी तशीच, पण त्या आवाजामध्ये फरक आहे. त्याच्या साळुंकीचा आवाज आणि कावळ्याचा आवाज फरक आहे. आज एकादशी, विजया एकादशी आज आहे. असा योग आलेला आहे म्हणतात काय, 300-400 वर्षानंतर हा योग आलेला आहे. आणि आपल्याला 48 तासाचा उपवास आहे. कारण हे 24 तास आणि एकादशी शिवरात्रीचे 24 तास. आणि परत काही लोकायला शनिवार आहे. मला 1-2 माणसाचा फोन आला, महाराज एकादशी सोडायची कशी, शिवरात्र सोडायची कशी, पुन्हा शनिवार उपवास आला. मला म्हणलं चालू द्या आता, काय फरक पडते. जरांगे पाटील म्हणलं एवढे दिवस उपोषण करायला, मग आपल्याला काय व्हायला 3 दिवसांनी, काय फरक पडायला. विठ्ठल विठ्ठल. एकादशीचे काही नियम आहेत, त्याप्रमाणे आपण नाही करत. आपण सामान्य माणसं आहे नाही का. दशमीला 1 टाईमच जेवायचं असते, 1च टाईम जेवायचं. आणि एकादशीला 2 टाईम जेवायचं नाही बरं का. फलाहार करायचा. फराळ नाही, फल आहार म्हणजे फळ फ्रूट हे खायचे. आता एकादशी आपण करतो कशी तरी, एकादशी उपास धरतो, पण त्याच्यापेक्षा आपण दुप्पट खातो. एरी जेवण करतो आणि त्याच्यापेक्षा आपण दुप्पट खात असतो. उद्या एकादशी आहे म्हणून संध्याकाळी घरी वाढतात, घ्या उद्या उपवास आहे तुम्हाला, अर्धी रोटी जास्तच खाणार. परत सकाळी उठले की नाश्ता काहीतरी, चहा पाणी झालं. परत दुपारी साबुदाणा खिचडी. संध्याकाळी परत वरीचे काय भात बनवतात किंवा भाकरी बनवतात, कोणी आमटी बनवते, कोणी जसं जसं असेल त्याचं तसं त्या पद्धतीने. परत द्वादशीला 1च टाईम जेवायचं असते. बार्शीला दशमीला 1 टाईम, एकादशीला 2 टाईम जेवायचं नाही. आणि बार्शीला परत 1च टाईम जेवायचं असते. ती खरी एकादश. नाही तर आपली एकादशीच्या दिवशीच काही संध्याकाळी सोडतात लंगडी, संध्याकाळी खातात भाकरी काही लोक. बरं असं आहे, आमटी करते वेळेस, आता तिकडं आपल्या तिकडं गावाकडं आमच्या इकडं मीठसुद्धा वापरत नाहीत. ते दुसरं मीठ असते शेंदे मीठ, ते वापरतात. इथं तर जिऱ्याची फोडणी तडका देऊन आमटी बनवतात. टमाटे भाजीच केल्यासारखं करतात. म्हणजे तुम्ही नाही हो, इकडचं सांगाय तुम्ही, कोकणातलं काही भागातलं करतात तसं. आमटी करते वेळेस कसं त्याला जिरा मिरा काय असेल ते टाकतात, टमाटे पण टाकतात आणि ते आमटी बनवतात आणि ते भातासोबत किंवा खिचडीसोबत ते खात असतात. असं नाही, एकादश म्हणजे एकादशच, निराहार राहायचं. फलाहार सांगितला, फलाहारच करायचा. आता निरंजनला ती एकादशी येते जी, पाणीसुद्धा पियाचं नाही, निरंजन नाही का.
निरंजला ती एकादशी येते त्यावेळेस तर पाणी पण पियाचं नसते, एवढंच काय थुका पण गिळायचा नाही. ती अशी एकादशी वर्षातून एकदाच. आणि आपले हे मुस्लिम बांधव 1 महिनाभर उपास धरतात, ते दिवसभर पाणीसुद्धा पित नाहीत. आपल्याला एकच पूर्ण एकादश केल्याचं, एकादश केली ना पूर्ण एकादशीचं फळ त्या एकादशीनं मिळते. एवढी पवित्र एकादशी आहे ती. आणि ती कधी येते? आखाडतोंडी येत असती. नेमकी गावाकडे पेरणीचा टाईम हे ते असते ना, त्या पिरियडमध्ये येत असते. गरमीचा टाईम, पेरणीचा टाईम, शेतकरी लोक असतात आणि त्या पिरियडमध्ये भरपूर लोक उपास धरतात. ते पहिले मी पण धरायचो, पण आता नाही धरत मी निरंजला. पाणीच पियाचं नाही. काय होतं? मरत नाही माणूस. फराळाच्या मिशे धनी घेशी, फराळाच्या मिशे धनी घेशी, धनी घेशी, फराळाच्या मिशे धनी घे. काय तुझ्याची जातो एकादशी, फराळाच्या मिशे धनी घेशी, फराळाच्या मिशे धनी घेशी. काय तुझा जीव जातो एकादशी, फराळाच्या मिशे धनी घेशी, फराळाच्या मिशे. महाराज म्हणतात काय तुझा जीव जातो एकादशी. एका दिवसानं का माणूस मरतंय का? अहो साधू संतांनं निळोबारानं 42 दिवस अनुष्ठान केलं नाही का? तुकोबारानं अनुष्ठान केलं ज्यावेळेस गाथा बुडवली त्यावेळेस 13 दिवसानंतर ते गाथावर याला. तोपर्यंत अनुष्ठान, पाणी नाही ना अन्न नाही. मग आपल्याला एका दिवसाच्यानं काय होते? होत नाही. प्रकृती साथ देत नाही कोणाची. जसं असेल तसं चला ठीक आहे, काही ना काही करतंय ना, याला महत्त्व आहे. आज परमार्थाची कोणालाही गरज नाही, कोणाला गरज नाही. लोक सांगायलेत कीर्तनं भरपूर व्हायलेत, मोठे मोठे सप्ते व्हायलेत. आपण 20-20, 25-25 हजार एका महाराजाला द्यालो आपण, बरोबर की नाही? परिवर्तन म्हणलं तर शून्य आहे, परिवर्तन नाही. महाराज किती सप्ते होत असतील? कळंबोली काम मोठ्यात आपल्या 10-15 सप्ते तरी होतात जवळ नाही का? एवढे सप्ते होतात. पण परिवर्तन मला दाखवा कुठं झालेलं दिसतंय का काहीतरी? अहो व्यापार करत असेल, प्रॉफिट असेल तर फायदा आहे, धंदा करण्यामध्ये मजा आहे. नाही ते लॉस होत असेल तर मग फायदा काय त्याचा? कसे करा तुम्ही, येडीवाकडी सेवा असू द्या, काय होत नाही. देवाला काही लागत नाही. देव भावाचा भुकेला आहे. फक्त देवाला भाव. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला, हाची दुष्काळ तयाला, हाची दुष्काळ. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ त्याला. देव फक्त भावाचा भुकेला आहे. तुम्ही किती भारीचे कपडे घालून आले मंदिरात देवाच्या दर्शनाला, तुम्ही अंगावर किती सोनं घालून आले हे देव पाहत नाही. तुमचा भाव पाहतोय देव आधी. देवाच्या दर्शनाला गेलो तर आपला अंतःकरण शुद्ध पाहिजे. अंतःकरण शुद्ध नसेल, आपण परमार्थ किती करत असेल. येवनी गोपाळ राहे ते.
करारे निर्मळ तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊनी गोपाळ राहे तिथे. अहो भगवंत कुठं राहतंय? तुमच्या हृदयामध्ये आहे, भक्ताच्या हृदयामध्येच भगवंत आहे. जनाबाईन सांग हृदय बंदी खाना केला आता विठ्ठल कोंडला. जनाबाईची काय भक्ती म्हणाव. एक दासी होती नामदेव महाराजाच्या घरी काम करणारी. नामदेवाच्या घरी 14 जण हरी हरी म्हणत होते. 14 नामदेवाच्या घरी नामदेवाचे घरी 14 जण करती हारी. 14 जण करती हारी. 14 जण करती हारी. नामदेव महाराजाच्या घरी 14 जण हरी हरी म्हणायचे. 14 जण. मग अन्न कसं खावं ते बी ना. नामस्मरण करत अन्न खाव. एक घास 32 वेळा चावून खायचा असते. हाय का वेळ आपल्याला एवढा खायला? हाय वेळ आपल्याला? एक घास चावून खायचा 32 वेळा चावायचा. चावून तो गिळायचा असते. कठीण आहे. आपल्याला वेळ आहे का एवढा? हातानं उभे खात होतो. चालू मध्ये खावं लागते कधी कधी. तर 32 वेळ कुठं खाणार, चावणार आणि कधी गिळणार ते. या शरीरामध्ये आपल्या जी लाळ असते ना ती खूप महत्त्वाची. आपल्या शरीरामध्ये जी लाळ असते ना, लाळ आपली, ती खूप महत्त्वाची. आणि आज आपण लाळ, जे तंबाखू खाणारे आहेत ना माणसं, क्षमा मागतो, जे तंबाखू खातात ना लोक, त्याची लाळ पूर्ण थुकतात. ते लोक तंबाखू चगळून थुकतात. रक्त, लाळ, युरिया आपलं त्याच्यापासून जमत असते ते, लाळीपासून. आणि जे मेन पौष्टिक आहे तेच आपण फेकतो ना बाहेर तंबाखू खाल्ल्यामुळं. तंबाखू खाणारायचं पाहतो मी, फक्त ती लाळ जेवढी हे असते, ती लाळ आपल्या शरीरासाठी ती पौष्टिक आहे, ती पाहिजेच. ज्या वेळेस आपण वय झाल्याच्यानंतर हे गुडघे हे जातात ना, गाडीचे कसं स्पेअर पार्टचं ऑइल संपत आहे तसं आपलं ऑइल संपत आहे. मग म्हणतात गुडघे दुखायले, टोंगळे दुखायले, हे दुखायलं, ते दुखायलं. त्याच्यातलं ऑइल संपलं ना तुमचं, त्याच्यामुळे ते दुखणारच आहे. त्यावेळेस आपण त्याचा सांभाळ करत नाही. असो, विठ्ठल विठ्ठल. मन भगवंताची भक्ती करत असताना जगद्गुरु तुकाराम महाराज आज आपण अभंग घेतलेला आहे. भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा पास निवारोनी. आमचे श्रीसाठ महाराज पोलीस कामोठे पोलीस स्टेशनला होते. खूप छान कीर्तन करतात ते. पोलीसमध्ये असून कीर्तन करतात. 2-2 माळा त्याच्या गळ्यात आहेत. आज 1 नंबर कीर्तन करतात ते आज. आणि त्यांच्यामुळं आम्ही इथं उभे आहे आज. ते आमचे गुरुच आहेत. त्यांचाच प्रसाद आहे. त्यांच्या कृपा कटाक्ष न्याहाळे आपल्यापदी वैसविले, बाप रखमादेवर विठ्ठले अक्षय दिले अभयदान. माऊलीचा प्रसादामुळं आम्ही खरं म्हणजे हे कीर्तन करतो. वेळी वाकडे सेवा त्यांचीच आहे ती. सगळं पोलीस आहेत. आता पनवेल पोलीस स्टेशनला गेले, पहिले कामोठ्याला होते ते.
खूप उत्कृष्ट कीर्तनकार, चांगले कीर्तन. पोलीस असून आजच्या या युगामध्ये पोलीस कीर्तन करतात का? विशेष आहे ना कलियुगामध्ये. याचं तर खरं म्हणजे आता काय ते यमपुरीच आहे. वाटे देवा तयाचा हारिक वाटे देवा. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हारिक वाटे देवा. या कलियुगामध्ये खरं म्हणजे डॉक्टर तल्लाटी जे लिहित नाहीत ललाटी ते तलाटी लिहिते. डॉक्टर तसंच, पोलीसवाले तसे. तुम्हाला नाही बरं, तुम्ही नाही, तुम्ही सोडून. डॉक्टर असतील ते इथले डॉक्टर नाहीत, तलाठी इथले नाही. मग तसं जगद्गुरू तुकाराम महाराज, आपण जे अभंग घेतला आहे भक्तिपर प्रकरणातील, जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात, भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पास निवारोनी. तुकाराम महाराज एका भक्ताची एका संताची तुम्हाला ओळख करून देतात. पण लोक म्हणजे आम्ही संताची किंवा भक्ताची ओळख करून काय करणार आहे? आम्हाला एखाद्या मंत्र्याची नगरसेवकाची जर ओळख करून दिली त्याच्यापासून आम्हाला काहीतरी फायदा तरी होईल, आमचा विकास काहीतरी होईल ना. कारण जे तुकाराम महाराज ओळख करून देतात त्यांची परिस्थिती काय आहे? तुकाराम महाराजाची स्वतः त्याची परिस्थिती जे ओळख करून देते का चांगल्या मोठ्या माणसाची एखाद्या करून देणार आहेत का ओळख? नाही, त्याची स्वतःचीच परिस्थिती अशी आहे. आम्ही सदैव सोडकी, आम्ही सदैव सोडकी. टाळ वाजवा. जवळी येता चोर धाके, जवळी येता चोर धाके. जाऊ पुढती भिके, जाऊ पुढती भिके. कुतरी घर राखीती, कुतरी घर कुतरी घर राखीती. आम्ही सदैव सोडके, आम्ही सदैव सोडके, आम्ही सदैव सोडके, आम्ही सदैव सोडके. आम्ही सदैव सुडके, जवळी येता चोर झाके, जाऊ पुढती विके, कुत्री घर राखे ती. ही तुकाराम महाराजांची परिस्थिती. मग आपल्याला जी ओळख करून देणार आहे तर आपल्याला त्याच्यापासून काय मिळणार आहे का? काहीच नाही मिळणार आपल्याला. पण जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणजे तुम्हाला एका गोष्टीची गरज आहे. जन्माला आलेल्या प्रत्येक प्राण्याला, प्रत्येक मनुष्य प्राण्याला एका गोष्टीची गरज आहे आणि ते म्हणजे सुख. सुख हे प्रत्येकाला पाहिजे, नाही का? मजला की दुःख व्हावे ऐसे कोणी भाविनाजी. मला दुःख पाहिजे असं कोणीच म्हणत नाही. अहो एवढंच काय सांगावं, मला तर सुख पाहिजे पण माझ्या घरच्याला सुद्धा सुख पाहिजे. त्यांना सुद्धा दुःख नको आहे. बायका पोरं लेकरा पोरायला आईवडिलाला कोणाचं दुःख नाही काहीच. मला दुखणं नको, दुःख नकोच, प्रत्येकाला सुख पाहिजे. मग सुख पाहिजे असेल तर तुम्हाला तुकाराम महाराज, प्रत्येकाला सुखाची गरज आहे. मज लागे दुःख व्हावे, दुःख नाही पाहिजे, प्रत्येकाला सुख पाहिजे. मग सुख पाहिजे असेल तर तुम्हाला देवाची गरज आहे, तुम्हाला संताची गरज आहे, तुम्हाला भक्ताची गरज आहे. मग लोक हुशार, लोक म्हणले महाराज तुम्ही म्हणता की संताची गरज आहे, भक्ताची गरज आहे, देवाची. एका ठिकाणी सांगता की देवाची प्राप्ती केली की सुख भेटते.
आपुला तो एक देव करून घ्यावा, ते न विन जीवा सुख नोही. तुम्ही म्हणता देव आपलासा करा मग तुम्हाला सुख मिळेल, असं पण बोलता तुम्ही. आणि एका ठिकाणी सांगितलं हरिप्राप्ती शिवपाय धरावे संताचे ते पाय. त्या हरीची प्राप्ती, देवाची प्राप्ती पाहिजे असेल तर संताचे पाय धरा. आता आपण रोजच पाया पडतो एकूण एकाच्या संताच्या, नाही का? संताच्या पाया पडणं म्हणजे नेमकं काय? वाचार्थ आणि भावार्थ लक्षात घ्या. संताच्या पाया पडायचं म्हणजे काय? पाया पडले की देव भेटत असते का लगेच? संताच्या पाया पडले की देव भेटला, झालं काम, परमार्थ संपला विषय. वाचार्थ आणि भावार्थ घ्या. विठ्ठल विठ्ठल हो. दृष्टांत देतो. एका गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह होता आणि सप्त्यामध्ये एक आपली भावनिक बाई होती बिचारी. तिने एक पंगत घेतली, महाराजांना जेव घालण्यासाठी पंगत घेतली. मग तिनं काय केलं, दुकानात गेली, गहू घेतले आणि आली येते. त्यावेळेस शेजारीनं विचारलं, ताई काय आणलं हे? तिनं गहू सांगितले. कशी आणले? ती म्हणजे पिशवीत आणले. ती विचारते काय कशी आणली म्हणजे काय भावानं आणली ही विचार. ते म्हणते पिशवीत आणली, झोऱ्यात आणली, पोत्यात आणली. कोण्या भावानं आणले? ती म्हणते धाकट्या भावानं आणली. ती विचारती काय आणि हे सांगते काय? म्हणजे असं आहे, हरिप्राप्ती शिवपाय धरावे संताचे पाय. म्हणजे भावार्थ आणि लक्षात घ्यायचा. आपण लगेच पाय धरल्या धरल्या देवाची प्राप्ती नाही. एक आई आणि मुलगी होती, दुकानात गेल्या, रेडीमेड कपड्याच्या दुकानामध्ये गेल्या. त्या गेल्याच्या नंतर काय झालं, त्याने सांगितलं दादा गाऊन दाखवा मला. आता दुकानदार काय सांगते, दुकानदार म्हणते ताई मला काय गाणं येत नाही, मी काय कुठं क्लास लावला नाही, मी काय पेटी वाजवत नाही, मला तसं काहीच येत नाही. ती विचारत काय होती, गाऊन माहीत आहे की नाही, महिला मंडळाला गाऊन माहीत असतील ना, ते एक आगावच निघले गाऊन. गाऊन दाखवा गाऊन. ती म्हणते मला काहीच येत नाही ताई, मी कसं गाऊन गाऊ? अहो नाही हो म्हणे, गाऊन म्हणजे ते अंगात घालायचे महिला मंडळाचे, ते दाखवा म्हणत होतं. म्हणजे ते काय विचार होती आणि हे काय विचार होती सांगते. म्हणजे असा मेळ. हरिप्राप्ती शिवपाय धरावे संताचे ते पाय. संताचे पाय धरले म्हणजे पंढरीची वारी करायची गरज नाही, आळंदीला जायची गरज नाही, पारायण करायची गरज नाही. पायी संताच्या बहु एक हेची ठाई सुख, एक हेची ठाई बहु, पायी संताच्या बहु, पायी संताच्या. सुख एक हेची ठाई बहु, पायी संता. देवाजवळ किंवा संताजवळ सुख आहे. म्हणून आपलं हरिप्राप्ती शिवपाय धरावी संताचे ते पाय. मग संताचे पाय धरल्या धरल्या देवाची प्राप्ती होती का? नाही. पाय धरणं म्हणजे नेमकं काय? संताचे पाय धरायचे म्हणजे काय करायचं? त्यांचे पाय धरल्याच्या नंतर ते आपल्याला ज्ञान देत असतात. पाय धरणं म्हणजे पाय धरल्या धरल्या आपण त्याची सेवा करायची असते. संत असं लगेच तुम्हाला काय देणार आहेत का? काही त्याची सेवा करावी लागते. तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ. दास्य केल्याशिवाय तुम्हाला त्याची प्राप्ती होणार नाही. ते ज्ञान देणार नाहीत तुम्हाला साधू संत. तुम्हाला त्याची सेवा करावं लागेल. सेवा करणं म्हणजे नेमकं काय? त्याचे काय हातपाय दाबणं,
त्याचे कपडे धुणं असं काहीच नाही बरं का, बिलकुल नाही. आणि कोणच करायचं नाही. मी या मताचा माणूस आहे. आपल्या गुरुचे जो न घेई सेवा, शिष्याची सेवा कधी गुरुनं घेऊ नये. कुठली सेवा घेऊ नये. हे हातपाय धुणं, कपडे धुणं किंवा हे इतर थायनं घेऊच नाही. त्यांनी जे आपल्याला दिलेलं आहे, जे ज्ञान दिलेलं आहे आपल्याला, त्याचं आपण चिंतन करायला पाहिजे. त्या नामाचं जे दिलेलं आहे गुरुनं आपल्याला, ते चिंतन करायला पाहिजे. आपलं काय कार्यक्रम झाले की आपण विसरून जातो, पुन्हा ते त्या गल्लीत आणि त्या गल्लीत, त्याचं काही घेणं देणं नाही. परत शिवरात्र आली कीच महाराज मग आसन, महाराज तसं सप्ताह आला की महाराज मग एरवी का नाही भेटायला पाहिजे. एकूण एकाला आपल्या मनामध्ये प्रश्न उत्पन्न व्हायला पाहिजे. परमार्थाच्या विषयी आपण चिंतन केलं तर परमार्थ आपल्याला कळल, किंवा त्याचे प्रश्न उत्पन्न होतील ना काहीतरी देवाच्या विषय, परमार्थाच्या विषय. आपण करतच नसेल तर काय होणार आहे. चिंतन करावं लागते. गुरुनं उपदेश केला, नामस्मरण दिल्याच्यानंतर तुम्हाला चिंतन करावं लागेल ना. चिंतन केल्याशिवाय प्राप्त होणार नाही.